सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडावली करील ते काय नोहे महाराज परिपाही बीज शुद्धांगी जयाने घातली मुक्तीची गवादी मिळवली मांदी वैष्णवांची तुका म्हणे तेथे सुखा काय म्हणे राहे समाधानी चित्ताची या करील ते काय नोहे महाराज परिपाही बीज शुद्धांगी विठ्ठल विठ्ठल सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता महायोग पीठे तटे धीमरत्यामुरं पुंडरिकाय धातु मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे विधेन्द्रादिदेवी सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं शरण शरण हनुमंता तुमा अनुरामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज धावाव्या शुभता सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हे स्तवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। याचा बास याचा गेंद कमी करा ट्रिबल वाढवा बाकी काही अडचण नाही विठ्ठल तुम्हाला गोड वाटलं असं करा आता मी बोलत राहतो फक्त तुमच्या कानाला गोड आला पाहिजे ऐकू प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरिता घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा यांचा चार चरणाचा माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांचं वर्णन करणारा अभंग आहे त्याचं चिंतन तुमच्या समोर मांडायचं आहे विठ्ठल माऊली ज्ञानोबा यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने दुग्ध शर्करा योग आहे
की या वर्षी ज्ञानोबारायांना समाधी घेऊन 750 वर्ष पूर्ण झाले या वर्षी, आणि तुमच्या सप्ताहाला आजच्या दिवशी या वर्षामध्ये 50 वर्ष पूर्ण होतात. हा सुवर्णमणी योग म्हणावा लागेल. ज्ञानोबारायांच्या गेल्यानंतर 700 वर्षे झाले तेव्हा हा सप्ताह सुरू झाला. आता ज्ञानोबारायांना 750 आणि तुमच्या गावाला 50 वर्ष झाले. पण 50 वर्षात अजून 50 माणसं जमले नाही आणि 50 बाया जमल्या नाही, याचा खेद आहे. विठ्ठल आनंदाची गोष्ट आहे. जुन्या मंडळींनी, जे जुने कार्यकर्ते असतील ते असतील, गेले असतील, कारण 50 वर्ष म्हणजे ज्या लोकांनी सप्ताहाची सुरुवात केली आणि ज्या लोकांनी इथपर्यंत हा संप्रदाय टिकवत आणला त्यांच्या चरणावर कोटी वेळा नमन करतो. हे आपल्याला आयतं तयार करून दिले या लोकांनी. जुन्या लोकांनी आयता परमार्थ आहे. जमीन आयती मिळाली, फक्त आपल्याला ती सांभाळायची आहे. तसा हा सप्ताह आयता आपल्या हाती आला, फक्त आपल्याला हा सांभाळायचा आहे. जुन्या लोकांना सप्ताह उभा करण्याकरता फार कष्ट झाले. जुन्या लोकांनी शेती तयार करण्याकरता कुंदा खणला, त्याच्यामधले खोड काढले, त्या जमिनीमधले झाड काढले आणि नंतर तुम्हाला सुपीक जमीन तयार करून नातवांच्या मुलांच्या स्वाधीन केली. तसं हा सप्ताह अनेक कष्टातून, अनेक संकटातून, अनेक विरोधी लोकांच्या माध्यमातून त्यांना त्रास सहन करून त्या लोकांनी 50 वर्षापर्यंत टिकवला. आता फक्त एकच काम आहे, काय? इथून पुढेच्या मंडळीने ते सुखरूपपणे आणि सुरळीत चालवणे. विठ्ठल विठ्ठल. किमान 50 वर्ष आहे आणि या 50 वर्षाच्या निमित्ताने का होईना कमीत कमी मंडपा भरलेला पाहिजे होता. पण आता असो, येतील उद्या देवजानी, पण यायला पाहिजेत असते का? हेच तर 7 दिवस आहेत ना. वर्षभर आपल्याला काय आहे? तेच पेलणं, तेच तावान, तेच लेकरन, तेच दुर्दीन, तेच भगुनन, काय पातेलं म्हणता तेच आहे. गॅस शेगडी तेच आहे. लाईट तेच, वायर तेच, दरवाजा तेच आहे आयुष्यभर. 7 दिवसामध्ये कृतकल्याण करून घेण्याकरता किंवा ज्याच्या माध्यमातून आपल्याला मनुष्य देह मिळाला किंवा ज्याच्या माध्यमातून आपण सुख उपभोगतोय त्याच्याकरता 7 दिवस काढणे हे फार महत्वाचं आहे. पण हे बऱ्याच लोकांना कळालं नाही. पण कळेल, पण कधी? सध्या नाही. ज्यावेळेस हातपाय जाग्यावर बसतील आणि मग मुलं सुना भाकरी देणार नाही, मग म्हणतील भगवान शंकराचं मंदिर कुठे आहे आणि आपला सप्ताह कवा? आता तरी पुढे गायलं फक्त, पण तुकोबाराय सांगतात आता तरी पुढे 49, तुकोबारायांचं म्हणणं 49 वर्ष गेले, जाऊ द्या गेले तर आता न कळत गेले, पण आता निदान 50 पासून पुढं तर खरी सप्ताहाचे 49 गेले, नाही वेळ मिळाला. पण आता तरी पुढे इथून पुढं आजपासून निदान तयारीला लागा. कारण जी तुम्ही उपभोगता ती लोकांची अपेक्षा आहे. ज्या लोकांना दिवसा कीर्तन काल्याचं असलं म्हणजे मंदिराच्या बाहेरून महिला पुरुष कामाला जातात मजुरी करायला आणि त्या बाया इकडे पाहत असतात, बाई कीर्तनामध्ये बसा वाटते ग,
पण लोकाची मजुरी नाही केली तर घरी चूल पेटणार नाही. कीर्तनाला जावं वाटते, कथेला जावं वाटते, पारायण ऐका वाटते, बसा वाटते पारायणाला, पण काय करा, गरिबी फार आहे. मग देवाचे आपल्यावर उपकार आहे की निदान कमीत कमी 2 तास भगवान परमात्म्याने आपल्याला बसण्याकरता वेळ दिला आणि 2 तास बसल्यानंतर आपल्याला कुठलीही चिंता नाही. हे देवाचे उपकार आहेत. असू द्या ना थंडी, पण ज्ञानोबारायांचा उत्सव जे आळंदीमध्ये चालू आहे, आळंदीमध्ये जो लोक सुख उपभोगतात, जे लोक ज्ञान ग्रहण करतात, ते तुम्हाला या गावामध्ये कार्यकर्ते मंडळीच्या माध्यमातून किंवा एवढा सोहळा तुम्हाला उपभोगण्याकरता ही गायनाचार्य मंडळी एकाहुनी बळीरे लळे महाराज आहेत, श्याम महाराज आहेत, पानझाळे महाराज आहेत, सोळंके महाराज, आता सगळेच आता परिचयाचे. पण हे मंडळी तुम्हाला एकाहुनी बळीरे जे माईकवर उभे आहेत ना, हे एकाहुनी बळीरे या लोकांचं मोल, देवाची शपथ भगवान शंकराच्या समोर सांगतो, या लोकांचं मोल संप्रदायामध्ये फार मोठं आहे. पण हे तुम्हाला दरवर्षी मिळतात ना प्रेमापोटी, म्हणून त्याची किंमत नसते. नाहीतर या लोकांचं गायन, आमचे बंधू विशाल महाराज आमच्या सोबत आले, या लोकांचा पखवाज ऐकण्याकरता, या मंडळीचं गायन ऐकण्याकरता लोक 2-2, 3-3 तास वाट पाहतात, उभे राहतात, तरी ऐकायला मिळत नाही. एवढे मोलाचे माणसं तुम्हाला प्राप्त झाले ज्ञानोबारायांच्या कृपेनं. विठ्ठल तुमच्या दर्शनाचा योग 50 वर्षानंतर का होईना, तुमच्या आणि सप्ताहाच्या माझा पहिलं वर्ष आहे. या वर्षी आमचे आता काय म्हणावं त्यांना म्हणजे प्रेमस्नेही म्हणावं तर वयानं फार मोठे आहेत, आणि मित्र म्हणावं तरी वयानं मोठे आहेत, पण माझ्यावर मुलावत प्रेम करणारे, मुलासारखं प्रेम करणारे आमचे राजू पाटील तुमच्या गावचे आहेत. सप्ताहापुरतं नाही, कीर्तनापुरतं नाही, वर्षभर आमचा कॉन्टॅक्ट असतो. 4-5 वर्षापासून आमचा संपर्क आहे. अतिशय मला घरच्यासारखं प्रेम देणारे आमचे राजू पाटील आहेत. त्यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत, या गावापर्यंत येण्याचा योग आला, आणि ज्ञानोबारायांचं ऋण, या गावाचं ऋण माझ्यावर शिल्लक आहे. त्याच्यामुळे सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. विठ्ठल या भंगामध्ये ज्ञानोबारायांचं वर्णन आहे, आणि तुकोबारायांनी या भंगामध्ये एका माणसाला उपदेश केलेला आहे. एका माणसाला वेष्टी उपदेश, त्याला वेष्टी म्हणतात, आणि शर्मेष्टी उपदेश म्हणजे जगाला, आणि वेष्टी म्हणजे एकाला. तुकोबारायांनी किंवा आधी करून सकल संतांनी उपदेश सर्वांनाच केला, जगामध्ये सर्वांना उपदेश केला. उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा, जगाला उपदेश केला. कधी कधी देवाला उपदेश केला साधूंनी, कधी कधी साधूला उपदेश केला साधूंनी, कधी कधी पत्नीला उपदेश केला साधूंनी, आणि कधी कधी मनाला स्वतःला उपदेश केला साधूंनी. जगालाही उपदेश केला. उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या. हा उपदेश जगाला आहे. मनाला उपदेश केला, आदिरा माझ्या मना, किंवा नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी, मनाला उपदेश आहे. साधूला उपदेश केला, उठा साधू संत साधा आपुले हित. देवालाही सांगितलं, उठा पांडुरंगा प्रभात समय साधूला उपदेश
साधूनी करावा, मनाला उपदेश साधूनी करावा, जगाला उपदेश साधूनी करावा. पण आजचा जो अभंग आहे या अभंगामध्ये एका माणसाला उपदेश केला तुकोबारायांनी. कोण तो माणूस, काय कारण आहे उपदेश करण्याचं, त्याचं चिंतन मांडायचं. पण अभंग निर्मितीचं कारण किंवा अभंग ज्ञानोबारायांचं वर्णन करणारा आहे. या अभंगामध्ये ज्ञानोबारायांचं पूर्ण वर्णन टाकलेलं आहे. अभंगा का घेतला, समाधी सोहळ्याच्या निमित्तानं असल्यामुळे ज्ञानोबारायांचं वर्णन अभंगामध्ये केले तुकोबारायांनी आजच्या अभंगामध्ये. मग ज्ञानोबारायांचं जर वर्णन आहे तर काही लोकांचं असं मत आहे की हा अभंग ज्ञानोबारायांकरता केला नाही. कसं काय, कारण अभंगामध्ये ज्ञानोबारायांचं नाव नाही ना कुठेच. पहिल्या चरणापासून शेवटच्या चरणापर्यंत ज्ञानोबारायांचं नाव नाही. मग अभंग कसं काय ज्ञानोबारायांकरता आहे. जयाची हे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले, नाव आहे का ज्ञानोबारायांचं. करील ते काय नोहे महाराज परिपाहे निज शुद्धांगी नाव नाही. जयाने घातली मुक्तीची गवादी मिळवली मांदी वैष्णवाची, तुका म्हणे तिथे सुखा काय उने राहे समाधाने चित्ताची. या चारही चरणामध्ये जर ज्ञानोबारायांचं नाम उल्लेख आलाच नाही, मग ज्ञानोबारायांचा नाम उल्लेख केला नाही तर अभंग ज्ञानोबारायांचं वर्णन करणारा कसं काय म्हणतात. 16 कारण आहे त्याचे, 1-2 सांगतो. ज्ञानोबारायांचं अभंगामध्ये नाव का आलं नाही, काय कारण आहे. पहिलं कारण, आपलं धर्मशास्त्र आपला हिंदू धर्म सांगतो 7 लोकांची नावं घ्यायची नाही. 7 लोकांची नावं वर्ज्य सांगितली, अजिबात घ्यायची नाही. कोणाकोणाची, बारीक आहे. ज्येष्ठ आपत्तेश्च, मोठ्या मुलाचं घरामधल्या किंवा मोठ्या मुलीचं नाव घ्यायचं नाही. का, त्याने आयुष्य कमी होत असते. आत्मनाम गुरुरनाम ज्येष्ठ आपत्तेश्च, म्हणजे घरामधल्या मोठ्या मुलाचं मुलीचं नाव घ्यायचं नाही. मूळ नावाने हाक मारायची नाही. मग त्याला उपनाव द्यायचं, टोपण नाव द्यायचं. का, त्याने आयुष्य कमी होत असते ना. मग मुलगा असेल तर त्याला उपनाव द्यायचं. बाल्या बबल्या पिंट्या घंट्या काय म्हणायचं, तंट्या तुमच्या मनाने, पण उपनाव द्यायचं. मुलगी असेल तर बाली बबली पिंटी काय म्हणायचं, मोठ्या बरं, ज्येष्ठ सर्वात मोठा आपत्तेश्च. घरामधल्या मोठ्या मुलाचं मुलीचं गुरुरनाम, गुरुचं नाव मुखातून येऊ द्यायचं नाही. घरामध्ये पत्नीने पतीचं नाव घ्यायचं नाही. नाही, मी तितक्याच अंतरून बोलत असतो ना, त्याची काही अडचण नाही, त्यांना ऐकू येते बस. ज्येष्ठ आपत्तेश्च, घरामधला मोठा मुलगा किंवा मुलगी. 2, पतीने पत्नीचं नाव घ्यायचं नाही आणि पतीने पत्नीचं नाव घ्यायचं नाही, अजिबात घ्यायचं नाही. आणि हे जुन्या माणसं काय मॅड होते का, पागल होते का. जुन्या माणसांनी, या म्हाताऱ्या माणसांनी कधीच बायकोला पत्नीला कधी नाव घेऊन हाक मारली नाही, कधीच नाही. आणि नाव घ्यायचं काय काम आहे बरं, काय काम आहे नाव घ्यायचं काम काय. मला एक सांगा, पहिली गोष्ट, अय म्हणलं की तिला करंट लागते. हुशार जर बाई असेल तर बरं, हुशार म्हणतो मी. येडीला काय नसते, येडीला सासरण माहेर सारखंच असते, पण हुशार बाईचं सांगतोय मी. येडीला काय, भावाच्या घरी होती बापाच्या घरी, आणि भाऊ अकोल्यावरून उशिरा आला की त्याच्या पाठीमागं फिरायची. दादा रे उशीर काऊन केला रे, दादा रे उशीर काऊन केला रे. लग्न झालं, नवऱ्याच्या घरी गेली, नवरा एक दिवस उशिरा आला, त्याच्याही पाठीमागं दादा रे. त्याला म्हणतात येडीला सासरण माहेर सारखंच. मी हुशार बाईचं सांगतो, जर पती बाहेरून आला तर हुशार बाईला अय चहा कर बरं, चहा कर म्हटल्याबरोबर तिला करंट लागते. आपल्याच घरचं चित्र बोललं, तिला माहित आहे ना. आपल्याला पाणी टाक बरं, जेवाय अय म्हणलं की तिला करंट लागते. नाव घ्यायचं काय काम आहे. जमाना स्टँडर्ड आहे आता, 21वा शतक आहे, कॅम्प्युटरचा जमाना आहे, व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, इंस्टा आहे, स्नॅपचॅट आहे, गुगल आहे. या जमान्यात आता आमचं कोण आहे